झी 24 तास एक पाऊल पुढे। शिक्षण विभागाशी संबंधित या दोन्ही आधीच्या बातम्या अत्यंत धक्कादायक। पहिली बातमी जी आपण पाहिली, धुरी दिली गेली अक्षरशः निवासी शाळांमध्ये 2 विद्यार्थ्यांना, आणि दुसरी बातमी विद्यार्थ्यांच्या नावावर बोगस शिष्यवृत्ती मधल्याच काही लोकांनी हडप केलेली आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळू। मृग नक्षत्र संपून आता आर्द्रा नक्षत्र देखील कोरडं जात असल्यामुळे पावसासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागलेल्या आहेत। पावसावरच पीकपाणी आणि भविष्याचं गणित अवलंबून असल्यामुळे कष्टकरी शेतकरी आता देवालाच साकडं घालतोय। यवतमाळमध्ये सध्या बळीराजा धोंडी धोंडी पाणी दे असा गजर करतोय। जून महिन्यात यवतमाळमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काढून महागडी बी बियाणं खरेदी करून झपाट्यानं पेरणी उरकली। मात्र आता पाऊस न झाल्यामुळे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलंय, आणि म्हणूनच इथला शेतकरी वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी शरीराला कडुनिंबाचा पाला बांधून आणि लाकडी उंडक्याला बेडकांना टांगून गावकरी गाणी गात धोंडी काढतात। धोंडी काढल्यामुळे पाऊस येईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे। बियाणं मधात टाकून आता डबल बियाणाची आमच्याजवळ सोयीसाय नसल्यामुळं असं आम्ही देवाला विनंती करायला लागलो का बा पाऊस यावा म्हणून। कास्तकाच्या पेरण्या वगैरे झालेल्या आहेत, आणखी कमीत कमी 50% लोकांच्या पेरण्या व्हायच्या आहे, तर आम्ही देवाला प्रार्थना करतो की पाऊस ताबडतोब यावं। समाधानकारक पाऊस होऊन शेतकऱ्याची चिंता मिटावी यासाठी शेतकऱ्यांची ही वरुण राजाकडे प्रार्थना। झी 24 ताससाठी श्रीकांत राऊत, यवतमाळ। झी 24 तास एक पाऊल पुढे।